श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे योगिनी एकादशी आणि एकादशीच्या दिवशी जर आपण काही सेवा उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात। त्यामुळे आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहे तर त्या टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे। तर कोणत्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। कारण धार्मिक श्रद्धेनुसार योगिनी एकादशीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भक्त सर्व पापांपासून मुक्त होतो। यासोबतच आयुष्यामध्ये आनंद येतो। योगिनी एकादशीच्या दिवशी दान केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद मिळतो। या एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या दिवशी तुळशीची पूजा केल्याने आर्थिक समस्या अडचणी दूर होतात, त्याचबरोबर तिजोरी नेहमी भरलेली राहते। अशा परिस्थितीत पूजा करणं पण या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ देशी तुपाचा दिवा लावावा असं मानलं जातं की हा उपाय केल्याने भगवान श्री हरी विष्णू देवांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि जीवनामध्ये सुख शांती ऐश्वर्य समृद्धी कायम टिकून राहते। त्याचबरोबर योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करा। या दरम्यान जीवनात सुख आणि शांतीसाठी भगवंताला प्रार्थना करा। असं मानलं जातं की मंदिरात दिवा लावल्याने पूजा जी आहे तर ती सफल होते। यासोबतच जीवनात शुभ फळे देखील मिळतात। एकादशी तिथीला घराच्या मुख्य दरवाजावरती देखील शुद्ध तुपाचा दिवा लावावा। धार्मिक श्रद्धेनुसार योगिनी एकादशीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजासमोर दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन घरामध्ये नक्कीच प्रवेश करते। त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने पैशाशी संबंधित समस्यांपासून देखील आपल्याला मुक्तता मिळते। या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। आता या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे। तसेच काही उपाय देखील आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे। तर कोणत्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि कोणते उपाय उद्याच्या दिवशी करायचे आहे, त्याचबरोबर कोणती सेवा आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आवर्जून लिहा। तर बघा, आता या एकादशीच्या दिवशी आपण उद्याच्या दिवशी शनिवार आलेला आहे आणि शनिवारच्या दिवशी देखील आपल्याला एकादशी आलेली आहे आणि या उद्याच्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करण्याला देखील विशेष महत्त्व आहे। उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करत नाही। आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार नेहमी होत असतो। या दिवशी थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं गोमित्र घ्यायचं आहे आणि थोडासा भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर कापूर घ्या, थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे। हे सर्व घेऊन तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये मिक्स करायचं आहे आणि याचा आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन
आपण उद्या सकाळी करा. ज्यांना सकाळी नाहीच करणं झालं त्यांनी संध्याकाळच्या वेळी केलं तरी देखील चालणार आहे. तर याचा आपल्याला हे मिश्रण आपल्या उंबरठ्यावरती लावायचं आहे. जो आपला मेन उंबरठा आहे, जो मेन दरवाजा आहे, तर त्या उंबरठ्यावरती याने आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. दरवाजावरती अष्टलक्ष्मी देखील काढायची आहे. आता अष्टलक्ष्मी म्हणजे नेमकी काय, तर अष्टलक्ष्मी माता म्हणजे लक्ष्मीच्या 8 स्वरूपांची पूजा, जी समृद्धीच्या विविध पैलूंचं प्रतीक आहे. या 8 रूपांची पूजा केल्याने आपल्याला केवळ भौतिक संपत्तीच नाही तर ज्ञान, धैर्य, संतती, विजय आणि अनेक प्रकारच्या सुखाची प्राप्ती होत असते. आता ही अष्टलक्ष्मी माता कशी काढावी, तर थोडासा हळद आणि कुंकू तुम्हाला एकत्र करायचं आहे. थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि हे आपल्याला वेगळं एका वाटीमध्ये बनवून घ्यायचं आहे, ओलं करून घ्यायचं आहे. आपण आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर 8 रेषा ज्या आहेत तर त्या आपल्याला ओढायच्या असतात. अगदी उभ्या 8 रेषा ह्या तुम्ही काढू शकता किंवा 8 टिंबे जरी तुम्ही गोल दिले तरी सुद्धा चालणार आहे. तुमच्या उंबरठ्यावरती म्हणजे उंबऱ्यावरती दिलं तरी पण चालेल. आता पहिली आहे ती म्हणजे विद्यालक्ष्मी. आपण देवीचं नाव घेऊन ही 8 टिंबे किंवा जी रेषा आहे तर ती तुम्हाला ओढायची आहे. त्यानंतर धैर्यलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, राजलक्ष्मी, जीव विजयालक्ष्मी, वैभवलक्ष्मी असं तुम्हाला 8 माता लक्ष्मीच्या स्वरूपांची नावं तुम्हाला घ्यायची आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी वैभवलक्ष्मी व्रताच्या पुस्तकामध्ये सर्व नावं दिलेली आहेत. ती नावं तुम्ही पठण करू शकता. शक्य झालं तर मी स्क्रीनवरती देखील लावेल. नाही झालं तर ज्यांना माहीत आहे त्यांनी कृपा करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तर अशा तुम्हाला अष्टलक्ष्मीची पूजा करायची आहे. त्यानंतर ह्या 8 रेषा ओढल्यामुळे आपल्याला विद्या मिळते, त्याचबरोबर धैर्य प्राप्त होते, भौतिक संपत्तीची कमी पडत नाही. तसेच राजशाही सत्ता आणि प्रतिष्ठेची देवी म्हणून राजलक्ष्मी ओळखली जाते, मानली जाते. जीवन आणि आरोग्य तसेच दीर्घायुष्याची देवी म्हणून जीवनलक्ष्मी ओळखली जाते. त्याचबरोबर संतान लक्ष्मी ही संतती, कुटुंब, प्रेम संबंधाची देवी आहे. विजय प्राप्त होण्यासाठी विजयलक्ष्मी तसेच अध्यात्माचं प्रतीक आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याची प्रेरणा गौतमी लक्ष्मीकडून आपल्याला मिळत असते. आता ही अष्टलक्ष्मी काढून झाल्यानंतर या दिवशी आपण भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. भगवान विष्णुदेवांचा तुमच्याकडे फोटो नसेल, मूर्ती नसेल तर मग भगवान बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी उद्याच्या दिवशी आवर्जून खरेदी करून आणू शकता आणि विधिवत पूजन करून आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकता. आता तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. अगोदर तुम्हाला सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आता ज्यांना पंचामृत शक्य नसेल त्यांनी कच्चं दूध घेतलं, कच्चं दूधही शक्य नसेल त्यांनी नुसता पाण्याने अभिषेक केला तरी पण चालेल. यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या देखील टाकायच्या आहे. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे. यामुळे काय होतं तर त्यांच्यामध्ये जी काय असणारी नकारात्मकता आहे तर ती दूर होईल. त्याचबरोबर आता प्रत्येक व्यक्ती या गोष्टी मानण्यासाठी तयार नसते किंवा त्यांच्या या गोष्टीवरती विश्वास नसतो. तर अशा वेळी त्यांच्या नकळत पाण्यामध्ये तुम्ही हे आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू तुम्ही टाकायच्या आहे. आता भरपूर वेळा एखाद्या व्यक्तीची लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असते किंवा त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही. आपण कितीही कष्ट, मेहनत, राबराब करा, फळ मिळत नाही किंवा आपण कितीही पूजापाठ केली, देवांचा भक्ती केली, सेवा
सेवा केली तरीही आपल्याला पाहिजे तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही। मग तुमची लक्ष्मी प्राप्तीची इच्छा पूर्ण होण्यासाठी, त्याचबरोबर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी तर या दिवशी आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचेच आहे। तर सर्वात अगोदरची वस्तू ती म्हणजे थोडीशी हळद जी आहे तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। आता हे मिश्रण पाणी तुम्ही बनवण्यासाठी एखादा लोटा घ्या किंवा मग्गा घ्या किंवा एखादं भांड, एखादा ग्लास मध्ये जरी तुम्ही हे मिश्रण एकत्र पाणी करून ठेवला आणि आंघोळीला जी व्यक्ती जाईल त्यांच्या पाण्यामध्ये हे टाकू शकता, काहीही अडचण नाही। तर थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये कच्चं गाईचं दूध तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही कोणतंही कच्चं दूध टाकायचं आहे। आपल्या शरीराला त्वचेला लावायचं आहे। जेव्हा ही दिवाळी असते त्यावेळी आपण आपल्या शरीराला अशाच प्रकारचं उटणं देखील लावत असतो। तर तुम्हाला त्या ग्लास मध्ये टाकायचं आहे। पाण्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये थोडासा तुम्हाला कच्चं दूध टाकायचं, हळद टाकायची आणि ज्यांच्या घरामध्ये हे लावण्यासाठी उटणं लावण्यासाठी व्यक्ती तयार असेल त्यांनी पाण्यामध्ये नाही टाकलं आणि आपल्या अंगाला लावलं तरी देखील चालणार आहे। तर हे तुम्हाला त्या ग्लास मध्ये टाकायचं आहे। त्यानंतर त्या दिवशी तुम्ही तुमच्या शरीराला हळद आणि कच्चं दूध लावा, यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्याकडे आकर्षित होत असते। आता या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे, त्यासोबतच एका मंत्राचा देखील जप करायचा आहे। या दिवशी पवित्र तीर्थस्थानी आंघोळ करणे याला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, परंतु आपल्याला अशा ठिकाणी जाणं शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत। तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आवर्जून टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे, गुलाबजल टाकायचं आहे। जर तुमच्याकडे नसेलच तर मग अशा वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक टक जे आहे तर ते पाहायचं आहे, बघायचं आहे, गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे तुम्हाला म्हणत आंघोळ करायची आहे। आपल्याला गंगा नदीमध्ये आंघोळ केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं। यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे। तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते, त्यामुळे चिमूटभर हळद आवर्जून टाकावी। तसेच आता आपण आवळ्याचा रस आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे। आता ज्यांना आवळ्याचा रस टाकणं शक्य नसेल त्यांनी थोडीशी आवळ्याची पानं टाकली तरी देखील चालणार आहे, आपल्याला सहजासहजी मिळेलच असं होणार नाही। मग अगदी तुम्ही आवळ्याची पानं जी आहे तर ती आवळ्याची पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी टाकायची आहे। नसेलच तर मग अशा वेळी तुम्ही तुळशीची वाळलेली काडी जी आहे तर ती तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता, किंवा तुळशीची वाळलेली काडी जरी शक्य नसेल तर तुळशीची माती टाकली तरी पण चालेल, कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र मंजिरी तुळशीला स्पर्श केला जात नाही। उद्याच्या दिवशी दुरून आपल्याला तुळशी मातेचं पूजन करायचं आहे। तुळशी पत्र मंजिरी तोडली जात नाही, त्यामुळे अगोदरच म्हणजे आपल्याला आजच तुळशी पत्र जे आहे, मंजिरी जी आहे तर ती उद्याच्या पूजेसाठी तोडून ठेवायची आहे। यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे। हे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पितरांना समर्पित आहे। तसेच काळे तीळ टाकल्यामुळे कालसर्प दोषांपासून देखील मुक्तता होते असं मानलं जातं। आपण या वस्तू टाकून मग आंघोळ करायची आहे। आता या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करणं देखील तितकंच गरजेचं आहे। यामुळे आपल्याला पवित्र किंवा तीर्थस्थानी स्नान केल्याचं जे काय पुण्यफळ आहे तर ते लाभत असतं। जरी तुमच्या मुलांना हा मंत्र पठण करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही अशा वेळी ज्यावेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकतात किंवा एखाद्या ग्लासमध्ये तुम्ही हे पाणी बनवून ठेवलं आणि ते पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकणार आहात, त्यावेळी तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे। हा मंत्र फक्त आपण एकदा बोलला तरी देखील चालणार आहे। यामुळे काय आपल्या मनामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होत असते। त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जर खूप दिवसांपासून आजारपण असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होते। तो मंत्र असा आहे बघा, गंगेच्या, यमुनेच्या व गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू,
कावेरी जलेस्मिन सानिध्यम करू असा हा मंत्र आहे। आपण या मंत्राचा जप करायचा आहे। ज्यांना शक्य पठण करणं शक्य नसेल तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र पठण केला तरी देखील चालणार आहे, किंवा हर हर गंगे हा मंत्र तुम्ही पठण करू शकता आणि आंघोळ करायची आहे, किंवा अगदी आंघोळ करताना तुम्ही हा मंत्र जप करू शकता। यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे, विघ्न हे नक्कीच दूर होण्यास मदत होते। आता भरपूर जणांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी, अडथळे येत असतील, मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आलेला असेल, तर अशा व्यक्तींनी रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध जो आहे तर तो मध टाकायचा आहे आणि या मंत्राचा जप करून आंघोळ करायची आहे। यामुळे नोकरी व्यवसायामध्ये ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होतात। तसेच आता काही व्यक्तींना त्वचे संबंधित प्रश्न असतात किंवा समाजामध्ये पाहिजे तसा मान जो आहे, प्रतिष्ठा जी आहे तर ती मिळत नाही, किंवा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही, तर अशा व्यक्तींनी रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ जे आहे तर ते टाकून स्नान करायचं आहे। आता मीठ ही नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असते। तसेच जेव्हा आपले हातपाय दुखत असतात त्यावेळी किंवा कुठेतरी आपण लांबून प्रवास करून येतो तेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करत असतो। त्यामुळे मीठ हे आरोग्याच्या दृष्टीने तर चांगलंच आहे, परंतु मीठ टाकल्यामुळे आपल्याला समाजामध्ये मान, प्रतिष्ठा जो आहे तर ती मिळत असते। आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास देखील सुरुवात होत असते। तर अशा प्रकारे तुम्हाला जे शक्य होईल सर्व वस्तू टाकण्याची गरज नाही, तुमच्याकडे ज्या वस्तू असेल त्या वस्तू तुम्ही मनोभावे टाकायच्या आहे, मंत्राचं पठण करायचं आहे आणि पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने कोणताही उपाय, सेवा आपण करतो तर त्यावेळी त्या सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू टाकून उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे। ज्यांना काहीच नाही शक्य झालं त्यांनी हळद जी आहे तर ती हळद जी आहे तर ती प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते, तर हळद टाकून तुम्ही स्नान केलं तरी देखील चालणार आहे। चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।